नाथाच्या घरचे उलटीत खूण, नाथाच्या घरचे उलटीत खूण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणे. आजिम्या एक नवल देखिले, आजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्या लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळले. अंडी खादली, भात टाकला, बकऱ्या पुढे देव कापिला. नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला मोठी लागली तहान. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो गुरुचा भेटा. नाथाच्या घरचे उलटीच खूण, पाण्याला मोठी लागली तहान. विठ्ठला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतम्. ईशान चरण सान्निध्यात् सेवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रतापयुल सत्वचनामृतंच अद्वैत भाव पतता हित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांत विदां वरिष्ठम्. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुण बिंब फलाधरोष्ठात्. पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्री संताची या माथा स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणे. आता नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला मोठी लागली तहान. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री रघुनाथ महाराज यांचा 6 चरणाचा आणि नाथबाबांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये अनेक प्रकारचे जे प्रकरण केलेली आहेत, उपदेशपर असेल, आत्मस्थितीपर असेल, तर नाथ महाराजांनी अनेक असे ते अभंग तयार केले की ज्याला कोड हे नाव दिलेलं आहे. पहिले गोठे जण होते काही, चंद्र सूर्य तारा नाही, हे सुद्धा नाथ महाराजांचे एक कोड आहे. असे अनेक प्रकारचे कोड्यातील अभंग नाथ महाराजांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये लिहिली. पैकी आज एक नाथांचंच या ठिकाणी कोड या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आपण थोडस तर या अभंगाचं चिंतन केलं. पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजांनी विषय सुखवाद सांगितला, दुसऱ्या चरणामध्ये अद्वैतवाद सांगितला, तिसऱ्या चरणामध्ये कर्मवाद सांगितला, चौथ्या चरणामध्ये स्वभाववाद सांगितला आणि 5व्या चरणामध्ये चारवाकवाद सांगितला. पुन्हा दुसऱ्या भाषेत जर बोलायचं असेल तर पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजांनी जीवाची झालेली जी दुर्दशा आहे ती दुर्दशा प्रतिपादन केली. दुसऱ्या चरणामध्ये जी वस्तुस्थिती आहे, वेदाची, शास्त्राची आणि संतांच्या अनुभूतीची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मांडली. तिसरं जे चरण आहे त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी जीव हा सुखासाठी कसा भयपत वर जातो त्याचं चिंतन मांडलं. आणि चौथ्या चरणामध्ये एक स्वभाववाद की जीवानं खरं नाही त्या गोष्टीला मी समजले आणि म्हणून त्या ठिकाणी एक स्वभाववाद मांडला. आणि 5व्या चरणामध्ये भ्रमवाद मांडलेला आहे. आपल्या या अभंगावर संकल्पित वेळेच्या आत माझ्या अल्पमतीप्रमाणे काहीच चिंतन करण्यापूर्वी आज आपण ज्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत हे प्रांगण काही साधन आहे. स्वानंद सुखनिवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर या थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेलं काय की स्थळ आहे. आणि गेल्या मला वाटतं 20-25 वर्षापासून वैकुंठवासी 25वं वर्ष आहे. वैकुंठवासी बाबुराव अण्णा सांगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी यांच्या वस्त्र समाधीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा आणि त्या प्राणप्रतिष्ठेचा आता मला वाटतं 25वा वर्धापन दिन आहे, अर्थात रौप्य महोत्सव आहे. आणि तन्निमित्तानं सुरू असलेल्या या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथेचं काय की पारायण आहे. गाथा खूप श्रेष्ठ आहे महाराज. मला असं वाटलं होतं गाथे संबंधी बोलावं, पण विचारायला पुन्हा श्रुती जरा बरी दिसली की आपला अभंग थोडासा तूट दर्जाचा घ्यावा. खरं तर गाथेचं पारायण करताना आपण भाग्यवान आहात. बरीच लोक गाथेच्या संबंधी असं म्हणतात गुरुजी की गाथा म्हणजे 5वा वेद आहे. खरं तर गाथा म्हणजे 5वा वेद नाही, 4 वेद एका बाजूला आणि तुकाराम महाराजांची गाथा एका बाजूला आहे. कारण 4 वेदाची 4 महावाक्य तुकाराम महाराजांनी अभंग गाथेमध्ये एकाच गाथेमध्ये सांगितले, म्हणून गाथा खूप श्रेष्ठ आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, ही 4ही महावाक्य तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये सांगितलेले आहे. खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अधिकार किती मोठा होता. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैशाला ह्या. खरं दगडाचा मूळ स्वभाव आहे बुडणे आणि तरणे हा स्वभाव कोणाचा आहे की लाह्याचा आहे. पण महाराज म्हणतात दगड सुद्धा लाह्यासारखी तरंगली. हे तुकाराम महाराजांचं काय की सामर्थ्य आहे. म्हणजे तुकोबरायांचं एवढं सामर्थ्य होतं की दगड लाह्यासारखी काय झाली की तरंगली. पण थोडस सूक्ष्म चिंतन करा, कोणती दगड तरंगली याचं थोडस चिंतन करा. कोणती दगड तरंगली? जे दगड चोपडे झाले होते ते नाही तरंगले, जे दगड गाठेला बांधले होते ते तरंगले. हे जळी दगडा सहित वाया. पण कोणते दगड त्या लाह्यासारखे तरंगले माहितीये का? की जे दगड गाथेला बांधलेले होते ते. मग गाथेला बांधलेले दगड जर पाण्यावर तरंगतात तर गाथा वाचणारा जिज्ञासू, गाथा वाचणारा साधक हा संसार सागर तरून जाणार नाही काय? आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करतात. आणि या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आमचे परमश्री हरिभक्तीपरायण वैद्य गुरुजी असतील, माने बाबा असतील, आमचे हरिभक्तपरायण विष्णू महाराज क्षीरसागर असतील, यांच्याद्वारे माझ्याकडे ही सेवा आहे. आणि सेवेसाठी नाथांचं एक कोड किंबहुना नाथांचा एक कूट दर्जाचा अभंग निवडलेला आहे. म्हणून सज्जनानं आपण गाथा पारायण करतात. खरं तर असं आहे, जर चिंतनच मांडायचं झाल्यास ज्याला पंचीकरण कळालं त्याला विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ कळतोय, त्याला विचार चंद्रोदय कळाला त्याला विचार सागर कळतो, ज्याला विचार सागर कळाला त्याला वृत्ती प्रभाकर कळतो, आणि हे सर्व ग्रंथ ज्याला कळाले त्याला ज्ञानेश्वरी कळते.
आणि ज्ञानेश्वरी कळल्यानंतर नाथांचं भागवत कळतं आणि हे सर्व ग्रंथ कळल्यानंतर तुकाराम महाराजांचा एक अभंग कळतो. आपण पारायण करत आहात आणि या ठिकाणी मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. अभंग जो आहे तर नाथ महाराजांचा आहे आणि नाथ महाराजांनी आता जो अभंग आहे हा एक कूट दर्जाचा किंवा कोड आहे. मला वाटतं या अभंगाकडे जाण्यापूर्वी कोड किंबहुना कूट म्हणजे काय याचं थोडंसं चिंतन करावं लागेल. मग साधू संतांनी कूट दर्जाचे अभंग कशासाठी लिहिली त्याचं थोडंसं काय करावं लागेल की चिंतन करावं लागेल. आणि म्हणून कूट दर्जाचा किंवा कोड याचा सरळ अर्थ आहे की आपल्याला शब्दार्थ बरोबर कळतो परंतु त्याचं जे तात्पर्य आहे ते कळत नाही. त्याला काय म्हणायचं कूट अभंग, त्याला काय म्हणायचं कोड. की आपल्याला सरळ शब्दार्थ कळतोय परंतु ते बोलण्याचं वाक्याचं तात्पर्य जे आहे ते कळत नाही. त्याला काय म्हणायचं कूट दर्जाचं. अशी कूट दर्जाचे अभंग कशासाठी केली असेल हो? मी नेहमी बोलत असतो की सोपी गोष्ट अवघड करून जे सांगतात ते पंडित. सोपी गोष्ट आहे, साधी आहे, सरळ आहे आणि तिला अवघड करून जे सांगतात त्याचं नाव शास्त्री पंडित वगैरे जे असतील ते. आणि जी अतिशय कठीण गोष्ट आहे ती सोपी करून सांगतात त्याचं नाव काय ते संत. करुणी साया नाथ महाराजांनी माऊली ज्ञानोबांनी सोपे करून सांगितलेले आहे. आणि मग अशी कोड किंवा अशी कुठ दर्जाचे अभंग का तयार केले त्याचं एकमेव कारण सांगतो की कुठलाही नियम असेल तर त्या नियमाला अपवाद असतो. कोणताही नियम घ्या तुम्ही विश्वामध्ये या मृत्यू लोकामध्ये कुठलाही नियम घेतला तर त्या नियमाला 1 2 3 4 का होईना काय असतो की अपवाद असतो. तुम्हाला उदाहरण देतो महाराज. पाऊस हा सतत उन्हाळ्यामध्ये पडत असतो पण पावसाळ्यात पाऊस हा कधी पडत असतो पावसाळ्यामध्ये पडत असतो बरं गणेश महाराज. पण तरी सुद्धा पाऊस जर उन्हाळ्यात पडला तर तो नियमानं पडला का अपवाद आहे? तो काय की अपवाद आहे. पाऊस हा पावसाळ्यातच पडायला पाहिजे पावसाळ्यातच पडत असतो परंतु तो जर समजा उन्हाळ्यामध्ये पडला तर हा काय की अपवाद आहे. असे अनेक अपवाद सांगता येईल आपल्याला. कोणताही नियम घ्या त्या नियमाला अपवाद आहे. तर असं आहे भक्ती करायची असेल तुम्हाला भजन करायचं असेल तर त्याच्यासाठी कुत्रे डुकर मांजर किंवा अन्य शरीर लागतात का मानवी शरीर लागतं तर मानवी शरीर लागतं. येची देही गडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे मनुष्य देहाचे नि ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. म्हणजे याच देहानं आपल्याला भजन करता येतंय. मला असं वाटतं की हा परमार्थातील अत्यंत महत्वाचा काय की नियम आहे. तुम्हाला अपवाद सांगू का? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया आपल्या भजनाचे आपल्या भक्तीचे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे कलश होऊन गेले महाराज. ज्ञान देवेरचेला पाया उभारिले देवालया आणि तुका झालासे कलश भजन करा सावकार. म्हणून भक्तीचे कलश स्थानी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया हनुमंतरायाचं शरीर हे मानवाचं आहे तसं आपण म्हणायला नाही पाहिजे परंतु कीर्तनात सांगणं चाललं म्हणून म्हणावं लागेल. मानवाचं आहे का वानराचं आहे? हनुमंतरायाचं शरीर कशाचं आहे? वानराचं आहे. ती योनी मानवाची नाहीये तरी सुद्धा भक्त शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया त्या हनुमंतरायाला विनवणी करतात काय
अपवाद आहे. संपाती पक्षी असेल रामायणामध्ये, आपण दररोज अभंग म्हणतो, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, अपवाद आहे. दुसरा एक नियम सांगतो तुम्हाला, मृत्यू लोकामध्ये जो जीव जन्माला आला त्याला इथे मरावंच लागतं, हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. येथे नाही सांगितल्यानंतर छोट्याने कशाला तिथं नेट मारायला पाहिजे. येथे नाही उरू आले अवतार, हे रते पामर जीव किती, हा नियम आहे. पण तुम्ही अपवाद दाखवर मला, अपवाद आहे का? आहे. आपण आज ज्यांचं पारायण करतो जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचं, गेला तो विमानी बाई सोनिया, म्हणजे हे काय झालं की अपवाद झाला. म्हणून विश्वामध्ये कुठलाही नियम घेतला तर त्याला अपवाद असतोच. मला वाटतं मी असं वाक्य उच्चारलं तर काही वाव होणार नाही. कोणताही नियम अपवादाशिवाय नाहीच, अपवादाशिवाय नियमच नाही. कोणता नियम काढला तर त्याला काय असतो, अपवाद असतो. सज्जनांनो, परमार्थामध्ये एक नियम आहे. कोणता नियम आहे? आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्याला ब्रह्मज्ञान संपादन करायचं असेल, तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. गुरु शिवाय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. कारण संताकडे गेल्याशिवाय, गुरुकडे गेल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही, हा नियम आहे. आणि या नियमाला जर कोणी अपवाद दाखविला तर मी कीर्तन करणं बंद करेन. आहे गुरुजी? नाही. मनोमार्ग गेला मला कुणीकडे जायची गरज नाही, माझ्याच मनाने मी अभंग सोडवीन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची घमेंड जिरविण्यासाठी सर्व संतांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये कूट दर्जाची काय तयार केली. गुरुकडे गेल्याशिवाय त्या अभंगाचं चिंतन होऊ शकत नाही, आणि म्हणून अशी कूट दर्जाची अभंग तयार केली. सज्जनांनो, कूट म्हणजे काय पुन्हा तुम्हाला सांगतो. कोड म्हणजे काय? खरं तर असं आहे की आपल्याला जेव्हा शब्दज्ञान होतं, ते शब्दज्ञान होण्याच्या काही प्रक्रिया शास्त्रामध्ये आलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, दोन किंवा अधिक वर्ण एके ठिकाणी आले तर त्याला शास्त्रामध्ये एक पद तयार होतं. काय तयार होतं? पद. कल्पना करा, क ख ग घ हे सगळे वर्ण आहेत, आणि दोन वर्ण, तीन वर्ण, चार वर्ण एकत्रित आले की एक पद तयार होतं. कल्पना करा, मृदंग. तर मृदंगामध्ये म्र ते एक आलं, द हे एक आलं, दुसरं काय ग आलं. हे तीन वर्ण एके ठिकाणी आले तर काय कोणतं पद तयार झालं? मृदंग. गुळ. गुळ म्हटल्यानंतर ग, उकार आणि ळ हे दोन वर्ण एके ठिकाणी आणि एक पद तयार होते, त्याला काय म्हणायचं? पद. कधी कधी दोन वर्णाचं एक पद असतं, कधी कधी तीन वर्णाचं एक पद असतं, कधी कधी चार वर्णाचं एक पद असतं. वेगळी वेगळी पद. आता हा तानपुरा, याच्यामध्ये किती वर्ण आलेले की चार वर्ण आलेले, म्हणजे दोन किंवा अधिक वर्ण एकत्रित आले त्याचं नाव काय की पद. आणि अनेक पद एके ठिकाणी आले की त्या ठिकाणी काय तयार होते की वाक्य तयार होते. काय तयार होते? आता मी कीर्तनातनं अनेक प्रकारची पद जोडून जोडून आपल्या समोर मांडतोय, म्हणजे काय तयार होऊन राहिलं की वाक्य तयार. गंमत असे, पद आणि पदाचा अर्थ त्याला पदार्थ म्हणायचं. काय म्हणायचं? पद आणि पदस्य अर्थात इति पदार्थ. पदाचा जो अर्थ असतो त्याला काय म्हणायचं? पदार्थ. जरा कळायला जड जाईल, पण तरी तुम्ही सगळी श्रवणाची मंडळी अशा मोठे जड जाणार नाही. मी जसं गुळ या पदाचा उच्चार केला माझ्या मुखातून, मग गुळ पद आहे, मी गुळ उच्चार केल्याबरोबर पद आहे. मग तुम्हाला इथे कुठं गुळ दिसला नाही, एकदम पटकन गेला गुळ आणला का नाही, मग तो गुळ काय झाला? आता पदार्थ.
पदाचा जो अर्थ, त्याचं नाव काय आहे? पदार्थ. माईक हे पद आहे. माईक हे काय की पद आहे, माईक. पण हे माईक म्हणजे काय झाला तर पदार्थ, पदाचा काय झाला तो अर्थ आहे. एक लक्षात घ्या, पदशक्ती ही ज्ञात असेल तेव्हाच क्रियाशील होती, आणि पदार्थ शक्ती ज्ञात असो का अज्ञात असो ती तिचं कार्य करीत असते. हे थोडं ऐकायला जड आहे. पदार्थ शक्ती जी आहे, समजा विंचू हा कोणाला चावला म्हणजे वेदना करणार नाही, कीर्तनकाराला चावला तर जरा कमी, असं असं. कारण पदार्थ शक्ती तशीच आहे. ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्यासाठी उदाहरण दिलं महाराज. गोळने नका कोंडी रातला दे गोडी, आगी मानवणे राखोंडी चेपेला पोळी. गोळ आहे ना तो जाणून तोंडामध्ये घाला, नेमून घाला, लहान्याने घाला, मोठ्याने घाला, कसं लागणार होतं? गोडच लागणार आहे. पण पदशक्ती जी आहे ती पदशक्ती जेव्हा ज्ञात असेल तेव्हाच ती काय करते. याचा अर्थ असा आहे, या पदाचं वाक्याचं आपल्याला काय व्हायला पाहिजे? ज्ञान व्हायला पाहिजे, तेव्हा ते कार्यान्वित होत असते. आमच्याकडे एक मनुष्य होता आणि ब्राह्मणाच्या कामावर होता पाहतो, आणि त्याच्याकडनं काही चुकल्यानंतर ते ब्राह्मण सहज म्हणले, कार्यग्रहस्था तुला कळायला पाहिजे होतं हे असं कशाला काम केलं, चुकीचं होतं. आता ग्रस्त हा शब्द चांगला का वाईट आहे? बरं चांगला आहे. त्याला एवढा राग आला, मला ग्रस्त म्हटलं म्हणे, आणि लागला त्याला मारायला. म्हणजे याचा अर्थ त्याला त्या पदाची काय कळली, शक्ती कळली. पूर्वी इंग्रज लोक असायचे, आणि इंग्रज लोक काय करायचे महाराज, असं कुठला तरी रानामध्ये प्रवास करायचे. पूर्वीचा काळ होता, खूप तहान लागली एका इंग्रज अधिकाऱ्याला. एका शेतकऱ्याच्या तिथे गेल्यानंतर पाणी काढण्यासाठी पूर्वी पोहरे असायचे. मग शेतकऱ्याने काय केलं महाराज, ते पाणी काढलं, याला वाटर वाटर करू लागला, हात याला कुठे मराठीत येते. आणि मग त्याने काय केलं महाराज, ते पोहऱ्यातून पाणी काढलं आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला असं हात करायला लावला, आणि यानं वरून पाणी टाकलं, ते अगदी शांत झालं. आणि शांत झाल्यानंतर इंग्रज अधिकारी त्याच्या सवयीप्रमाणे थँक्यू म्हणला. काय म्हणला तो? थँक्यू. आता याला थँक्यू माहितच नव्हतं. याला आता थँक्यू शब्द चांगला आहे ना, आभार आहे मी तुझा, तुम्हाला पाणी पाहिजे. याला वाटलं मला शिवीच दिली. हा म्हणे तू थँक्यू, तुझा बाप थँक्यू, तुझे माय थँक्यू, सगळं घर थँक्यू म्हणे. म्हणजे याला राग का आला? त्याला त्या पदाचं काय झालं नाही, ज्ञान कळलं. विठाला पदाच्या ठिकाणी अर्थज्ञान करण्याचं जे सामर्थ्य असतं त्याला म्हणायचं शक्ती वृत्ती. वृत्ती, त्याला काय म्हणायचं? वृत्ती. पदाचा आणि अर्थाचा जो संबंध त्याला काय म्हणायचं? वृत्ती. आणि त्या वृत्त्या दोन प्रकारच्या आहेत, एक शक्ती वृत्ती आहे आणि दुसरी लक्षण वृत्ती आहे. आणि आपण वृत्ती प्रभाकर मध्ये जर गेलो तर व्यंजना वृत्ती आहे, गौणी वृत्ती, अशा बऱ्याच वृत्ती आहेत. पण प्रामुख्याने दोन वृत्ती आहेत. एक शक्ती वृत्ती. शक्ती वृत्ती म्हणजे काय सांगू का? मी वाक्य उच्चारल्याबरोबर तुम्हाला त्या वाक्याचं अर्थाचं ज्ञान झालं, असं समजायचं. कशाने ज्ञान झालं? ते शक्ती वृत्तीने ज्ञान झालं. कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी चहा घेऊन जायचं, ज्ञान झालं सगळ्याला? झालं. इथे काही लक्षण करायची गरज आहे का? नाही. पण काही ठिकाणी जेव्हा वक्त्याने वाक्य उच्चारल्यानंतर तो जो काही अर्थ आहे तो अनुभवाच्या विरुद्ध जात असेल तर तिथे मात्र काय करायला पाहिजे? लक्षण करायला पाहिजे. समजा कल्पना करा, अहो काय आमच्या रेल्वेच्या रुळावर लय लोकांनी घर बांधली. काय बांधली? सरळ वाक्य बोललो का नाही? रेल्वेच्या रुळावर घर बांधल्यावर रेल्वेला लोक मरतील करायचे. म्हणजे रेल्वेच्या रुळावर घर बांधले याचा अर्थ रेल्वेच्या रुळाच्या संबंधी घर बांधले. त्याच्या जवळ काय केली म्हणजे आपण काय केलं की संपूर्ण वाक्यार्थाचा परित्याग करून तर संबंधीचं काय केलं आपण? ग्रहण. विठाला लक्षण करतो. डोक्यात टोपी घाला, डोक्यात टोपी घाला, डोक्यात टोपी घालायचा अर्थ डोक्यात दगड घाला आणि डोक्यात काठी घाला असंच होतं. डोकं फोडा आणि त्याच्यामध्ये टोपी घाला असा होतो खरा अर्थ. पण आपण तिथे जहर लक्षण करतो. काय करतो आपण? की डोक्यावर टोपी ठेवतो. असे अनेक तुम्हाला उदाहरणं देते. असो, जेव्हा ज्ञान होतं तेव्हा एक तर शक्ती वृत्तीने होतं, नाहीतर लक्षण वृत्तीने होतं. परंतु कोड त्याला म्हणायचं की शक्ती वृत्तीने हे ज्ञान होत नाही, लक्षणावृत्तीने हे ज्ञान होत नाही. ज्याला त्या वाक्याचा अर्थाचा अनुभव आहे, वाक्याचा अर्थ माहिती आहे, त्याच्याकडे जाऊनच ते शिकावं लागतं, त्याला म्हणायचं कोड. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आता लोकांना वेळ नाही. पूर्वी या म्हाताऱ्या बाया आपल्या माय मावल्या असा अगदी बाजा त्या गल्लीमध्ये टाकायच्या. उन्हाळ्यामध्ये गडद अंधकारामध्ये आपल्या नातवंडाच्या बुद्धीचं कौतुक पाहण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायच्या. वाडाभर गाई आणि पाठ उठून पाहते तर काहीच नाही. माहिती बा तुम्हाला? नाही माहिती. आणि बाबा माहिती ना?
का चांदण्या. सांगा शक्तिवृत्तीने ज्ञानाला लक्षण कृती कोणतीच वृत्ती नाही तिथे. तिथे फक्त त्या म्हातारीलाच माहितीये, ती म्हणती चांदण्या. असं पाखरू गिन्याने शेपटीने पितो पाणी. आता एक रॉकेलचा दिवा, रॉकेलचा दिवा पाणी कुंकून घेतोय, शेपटीने पितोय. म्हणजे याला काय म्हणायचं कोड. आणि हे कोड ज्याला त्याचा अर्थ माहिती त्याच्याकडे जाऊन शिकावं लागतं. याचं कोड असे अनेक प्रकारचे कोडे पैकी आज एक कोड या ठिकाणी श्रीसाठी निवडलं. नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. खरं तर असं आहे, संत वाङ्मय आपण जर त्याचा अभ्यास केला तर कधी कधी संत वाङ्मयामध्ये असं आहे, भाषा स्पष्ट आहे पण अर्थ गोड असतो. भाषा कशी असते, स्पष्ट असते पण अर्थ कसा असतो, गोड. पण काही काही ठिकाणी असं आहे की भाषाही स्पष्ट आहे आणि अर्थही स्पष्ट आहे. भाषा स्पष्ट आहे, उघडी आहे, आणि अर्थ सुद्धा कसा आहे, उघडा आहे. तुमच्या समोर एक प्रमाण मी म्हणतो, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. भाषा कशी झाली, स्पष्ट, आणि अर्थ कसा आहे, स्पष्ट, मोकळा आहे. अरे तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. म्हणजे भाषाही स्पष्ट आहे, अर्थही स्पष्ट आहे. तर कधी कधी काय घडतं सांगता, भाषा स्पष्ट असते पण अर्थ गोड असतो. दररोज आपण अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. भाषा कशी आहे, स्पष्ट आहे, पण अर्थ असा आहे का, नाही. अर्थ कसा आहे की गूढ आहे. म्हणजे भाषा स्पष्ट आहे पण अर्थ कसा आहे की गूढ आहे. पण कधी कधी काय होतं, भाषा गूढ असते आणि अर्थ मोकळा सटक स्पष्ट असतो. भाषा गूढ आहे, अगदी भाषा कळतच नाही. मी एक ओवी आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबराय म्हटले, अगवाचे विषयी बाधी परी सांजवणी टेकून येदी ती खुरतोडी नुसदी पोशी कवन. काय कळालं तुम्हाला, काहीच कळालं नाही. अगवाचे विषय बाधी परी सांजवणी टेकून येते. अर्थ एवढा सोपा आहे. ज्ञानोबराय म्हणतात अगवाचे विषय बाधी. बाधी म्हणजे भादच. आणि आपण नाही म्हणत का भादा बैल, भादी गाय, हा माणूस साधा भादा आहे. भादा म्हणजे चांगला. ज्ञानोबराय काय म्हणतात, गाय कशी आहे, अगवाचे विषय भादी, सगळ्या बाजूने चांगली. लहान मुलगा जरी गेला तरी तिला सोडून तो पाणी पाजू शकतो, तिला सोडून तो वैरण घालू शकतो. म्हणजे चांगली आहे. परी सांजवणी टेकून येते. पण संध्याकाळी दूध काढायला गेला मालक तर लाता मारल्याशिवाय राहत नाही. ती खुरतोडी नुसती पोशी कवन. अशी गाय कोणी त्या ठिकाणी पाळते का, नाही पाळत. म्हणजे भाषा अवघड आहे आणि अर्थ मात्र कसा आहे की स्पष्ट आहे. हे बघा, आपली भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आहे. भारतीय संस्कृती विद्वानाची, संतांची काय ती भूमी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्यिक होऊन गेले, मोठमोठे कवी होऊन गेलेले आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्याही जुन्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या, की जेव्हा महाराजाला महाराज भेटला ना तर काहीतरी वेदांताची म्हणा, भक्तीची, ज्ञानाची चर्चा व्हायची. रामकृष्ण गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड करते. आता महाराजाला महाराज भेटल्यावर मला वाटतं आत्मचर्चेचे चिंतन नाही. मी सांगत नाही कशात चिंतन करतात. विठ्ठला पूर्वीच्या काळामध्ये विद्वान तपासले जायचे महाराज. आणि म्हणून भोज राजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचे कवी, रघुवंश नावाचं फार मोठं काव्य, विश्वभर त्या कालिदासाची कीर्ती. आणि म्हणून बरेच त्या ठिकाणी कवी येऊन कालिदासाचे वाद घातला, पण कालिदास कधी त्या ठिकाणी महाराज हारले नाही, नेहमी जिंकायचे. एकाने काय केलं की कालिदासाला हरवायचं हे पैजेच घेतली आणि त्याने ठरवलं तर 20-22 वर्ष अभ्यास केला काव्याचा. आणि मग त्याने एकच पैज घेतली, ती कालिदासाला वादामध्ये काय करायचं की हरवायचं. तो गेला महाराज आणि गेल्यानंतर भोजराजाची नगरी, आणि नगरीला पूर्वीच्या काळामध्ये कोट असायचा आणि एकच महाद्वार असायचं. आणि त्या महाद्वाराच्या समोर अशी लहान लहान मुलं काही भांडत होती, काही खेळत होती, आणि एक मुलगी मात्र 7 वर्षाची रडत होती. आता हा कवी कशासाठी गेला होता तर कवी कालिदासाशी वाद घालून त्याला हरवायचा आहे. पण कालिदासाने संपूर्ण नगरी काव्यमय करून टाकली होती, संपूर्ण नगरी काव्यमय केली. पण कालिदासाचं घर कुठे त्या कवीला माहिती नव्हतं, म्हणून त्याला असं वाटलं या लहान मुलाला घ्यावं आणि आपण कालिदासाचं घर विचारावं. तो गेला तर काही मुलं खेळत होती, त्यांनी उत्तर दिलं नाही, काही भांडत होती, त्यांनी उत्तर दिलं नाही. शेवटी त्याला असं वाटलं की मुलगी जरा सालच दिसती पण रडते आहे, आणि म्हणून तो तिच्याकडे गेला आणि त्या मुलीला सांगितलं, बाळा कारवती मला सांगतो. तिनं सांगितलं, तिचं रडणं बंद नाही झालं. आता याला एक काम करायचं होतं, काय, तिचं रडणं थांबवून तिला घेऊन कालिदासाच्या घरी जायचं. हा राहिला परत त्या मुलीला म्हणे, बाळा तू रडते का हे मला अगोदर सांग ना. मग त्या मुलीनं सांगायला सुरुवात केली, तीही काव्यातच केली. ती काय म्हणते मुलगी,
अलिकुल वहनाचे वहन मी आणीत होते, शशीधर वहनानी ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, रविसुत महिसंगे अति दुःखित झाला. काय कळालं महाराज? काही कळालं नाही. साधं बोलली ती. आती बोलताना असं इतकं गुढ बोलली, इतकं वर्णपूर्ण बोलली. अर्थ खूप सोपा आहे. ती काय म्हणते? अलिकुल वहनाचे वहन मी आणीत होते. अलिकुल म्हणजे भ्रमर, म्हणजे भंगुंगा. ती काय म्हणते? अलिकुल वहनाचे वहन मी आणीत होते, म्हणजे भुंग्याच्या वाहनाचं वाहन आणीत होते. आता भुंग्याचं वाहन आहे कमळ आणि कमळाचं वाहन आहे पाणी. काय आणीत होती ती? पाणी आणीत होती. ती मुलगी रडायला लागली. अलिकुल वहनाचे म्हणजे मी पाणी आणीत होते. मग काय झालं? शशीधर वहनानी ताडिले मार्ग पंथे. शशी रामचंद्र धर मध्ये धारण करणारा आणि त्याच्या वाहनाने मला वाटात मारलं. आता शशी धारण कोणा केलाय? महादेवाने. त्याचं वाहन कोणतं आहे? नंदी, म्हणजे बैल. म्हणजे ती म्हणते बैलानं मला मारलं. काय म्हणणे तिथं? शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. मग पुढे काय झालं म्हणे? नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. नदीपती रिपुजाचा तात म्हणजे नदीचा पती, त्याचा शत्रू, त्याचा बाप फुटला. त्याचा बाप काय झाला? फुटला. आता नदीचा पती आहे समुद्र, समुद्राचा शत्रू आहे अगस्ती. त्याने एकाच आंधळीमध्ये ते सगळं प्राशन करून टाकलं. आणि त्या अगस्तीचा जन्म झाला कुंभातून, म्हणजे गाडग्यातून. म्हणजे मी गाडग्याने पाणी आणत होते, बैलानं मारलं आणि त्याच्यामुळे ते काय झालं की ते गाडगं फुटून गेलं. नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला आणि रविसुत महिसंगे अति दुःखित झाला. आणि मी खाली पडले. रवी नाम सूर्य आणि सूर्याचा मुलगा आहे कर्ण. कर्ण म्हणजे कान. माझ्या कानाला मार लागला, म्हणजे मी पाणी आणत होते, बैलाने मला मारलं, माझं गाडगं फुटलं आणि काय झालं? मी खाली पडल्यामुळे माझ्या कानाला मार लागला म्हणून रडते. या कवीला वाटलं जर ही मुलगीच एवढी काव्यात बोलती तो कालिदास कसा असेल, तिथूनच वापस गेले. आता जे कोड आहे ते खूप महत्वाचं आहे महाराज. महाराजांनी याच्यामध्ये विषय सुख बात सांगितलेलं आहे. कोणता बात सांगितलेला आहे? विषय सुख. विषयामध्ये सुख आहे अशी ज्या देवाची धारणा आहे, त्या देवाची झालेली दुर्दशा, झालेली अवस्था आत्मला चिंतन करतात. विठाला मानवी शरीरामध्ये आल्यानंतर आपण महत्वाचं कार्याचं चिंतन करायला पाहिजे. आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो तर गोठे बांधलेले असतात. गोठे. तर गोठा कशासाठी आहे असं जर विचारलं तर काय उत्तर आहे त्याचं? बैलासाठी. गोठा कशासाठी? तर त्याचं उत्तर काय की बैलासाठी. बैल कशासाठी? गोठ्यासाठी नाही. बैल शेतीमध्ये काम करण्यासाठी. जसं गोठा हा बैलासाठी आहे आणि बैल हे शेतीमध्ये काम करण्यासाठी. तसं ज्ञानोबरायाने इंद्रियाला सुद्धा बैलाची उपमा दिलेली आहे. इंद्रिय बैलाची पेटी. हे इंद्रिय बैलासारखे आहेत. बैल जसे थकत नाही, त्यांची क्रियाशक्ती अतिशय भयंकर असते, खूप असते. तसे इंद्रिय थकत नाही महाराज. इंद्रिय कधीच थकत नाहीये. डोळ्याला नाही दिसायला लागलं तर नंबर काढून कमी पाहतात, ऐकायला आलं तर मशीन घालून कमी ऐकतात. मग आता हे इंद्रिय रूप बैल आहे आणि या बैलांना झोपण्यासाठी तुमचे घर म्हणजे गोठे आहेत. काय गोठे आहेत म्हणजे इंद्रिय जे आहेत यांच्यासाठी घर म्हणजे तुमचा काय की गोठा आहे. मग इंद्रियासाठी जर घर आहे, देहासाठी जर घर आहे, तर देह कशासाठी आहे? घरासाठी. इंद्रिय कशासाठी? घरासाठी नाही. नाही, घर हे इंद्रियासाठी आहे. पण इंद्रिय दिली, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जे नेतो जोडत नाही कळले. दुसरं सांगतो. टोपी कशासाठी? टोपी कशासाठी? कशासाठी बाबा? डोक्यासाठी. डोकं कशासाठी? टोपीसाठी. टोपी डोक्यासाठी आहे, डोकं टोपीसाठी नाही. ध्यानात घ्या. डोकं विचार करण्यासाठी. कशासाठी आहे? विचार करण्यासाठी. एक मनुष्य काही काम नसताना वाटून फाट्यावर भेटले, बाजार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. त्याला म्हणलं एवढ्या दूर कशाला आला तू परतूर? काय म्हणे मला करमत नव्हतं, जरा बोर झालोय आणि आलो म्हणे. मला परतूर मध्ये कमी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन भरपूर आहे. नाही नाही म्हणे वाटलं जरा बरं मोकळे आलो म्हणे येण्याचं. आणि तो मनुष्य जेवायला बसला आणि मी त्याला विचारलं का हो का करतात? म्हणे जेवण करतो.
मी विचारलं का जेवण करतात, तर त्याचं उत्तर असं नाही आलं मला. कसं लय बोर झालो बा, कर्माचं नाम बसलो जेवायला. माणसं करमत नाही म्हणून जेवतात का बोर झाले म्हणून जेवतात का मरतील म्हणून जेवतात? मरतील म्हणून जेवतात. जेवण कशासाठी? त्याचं उत्तर आहे जगण्यासाठी. दुसरं काही उत्तर असेल तर सांगा मला. जेवण कशासाठी? सकाळ दुपार संध्याकाळ भोजन कशासाठी? त्याचं उत्तर काय की जगण्यासाठी. जगता कशासाठी? जेवणासाठी. हे बघा, जेवण कशासाठी आहे? जगण्यासाठी. जगता कशासाठी याचं उत्तर तुम्ही लवकर देणार. आणि माझं म्हणणं हे आहे की आपण जगतो कशासाठी हे जर माहित नाही तर जगता कशासाठी? आपण जगतो कशासाठी हेच माहिती नाही. अगाधया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जे आले म्हणू काही वरी मरण सांग. ज्याला ज्ञानाची आवडी नसेल ना, तो मनुष्य जिवंत जरी असला त्याच्यापेक्षा तो मेलेला किती पटीने काय केलं. प्रत्येक जीव जगायला लागला. सर्व सुखाची आशा सुखासाठी त्याने शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय जमा केले. खरं तर सुख हा त्या पंचविषयाचं स्वरूपही नाही आणि पंचविषयाचा धर्मही नाही. हे जड आहे ते. आणि म्हणून सुख हा जडाचा धर्मच नाहीये. धर्म तर नाही पण त्याचं स्वरूपही नाहीये. कारण सुख हे सतत जिथे नांदत असतं त्याचं नाव आहे सत, त्याचं नाव आहे चित आणि त्याचं नाव आहे आनंद स्वरूप. कारण जो पदार्थ सत्य असतो, जो पदार्थ ज्ञान स्वरूप असतो, म्हणजे जो सत्स्वरूप असतो तोच ज्ञान स्वरूप असतो आणि जो सच्चित स्वरूप असतो तोच काय की आनंद स्वरूप असतो. आणि म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय आपण जमा केले. तुम्हाला कोणी सांगितलं या विषयामध्ये सुख आहे? काय होतं सांगा तुम्हाला. विषय जेव्हा अनुकूल होतात तेव्हा अंतःकरणाची वृत्ती ही तेवढ्या पुरती काय होती? स्थिर होती. आणि अंतःकरणाच्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाची नुसती अभिव्यक्ती होती, काही ते मिळत नाहीये. आणि तोच विषय जेव्हा प्रतिकूल होतो, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते द्वेषा द्वेष उपदते श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण हे वपू त्याने संगे कारण संतोष खेता भ्यासुराने सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपदवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंध हे पंच विषयावर वळलेले आहे. कारण विषय अनुकूल झाला. आता बघा तुम्ही की जी माणसं लग्न झाल्यानंतर आता खरं लग्नाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे का? किती लोक काय किती खालच्या याच्यावर लग्नाचा वाढदिवस काय साजरा करायला पाहिजे? ते चेहरे गेले त्यांच्याकडे ते होतं नाही चांगलं तरी सांगतात लग्नाचा वाढदिवस साजरा. खरं लग्नाचा वाढदिवस साजरा विशिष्ट काळात होता आणि नंतर पुढे काय होतं महाराज? जववरी तळण गाव तववरी म्हणती माझा जववरी तळण गाव मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा मानिती लहान थोर इंद्रिय मावळती आला बाबू. मग तुम्हाला बाबूल करून ठेवते काय करून ठेवते? ते पोराला ती बाई तिच्या लेकर म्हणते रड नको बाबुल बा आला तर त्याला बाबुल बा तिकडून होम करावं लागतं त्याला. म्हणजे बघा ज्या बाईने तुम्हाला महाराज लग्नाचे वाढदिवस साजरे केले तीच बाई म्हणते आला बाबूला जा. जगामध्ये बाहेर सुख नाही. मग सुख आहे कुठे हे शोध घ्यायचा. सुख आहे तर सुख बाहेर नाही. खरं तर असं आहे आपल्याला सर्वांना माहित आहे जिथे जिथे तुम्हाला चटका लागला तिथे तिथे अग्नीचाच तो लागतो, दुसरा कशाचा लागू शकत नाही. कारण पाण्याचा धर्म शीत आहे पण जर पाण्यानं जर पोळल्या गेलं तर कोणाचा झटका येतो नाही. तसं जिथे जिथे सुख मिळेल तिथे तिथे ते सुख होणार आत्म्याचे फक्त आपल्याला त्याच्या द्वारे आल्यासारखं काय होतं वाटतं. एक लक्षात घ्या
पंचविषयाचा या जगाचा किंचितही संबंध नसताना सुद्धा गाढ निद्रेमध्ये प्रत्येक जीव सुखासाठी झोपतो. तुम्हाला पंचविषय तुमच्या पुढे अत्युच्च टोकाचे देतो आणि तुम्हाला सांगतो 6 महिने झोपू नका. कोणी तयार होईल का? नाही होणार. का तयार होणार देव? कारण सुख नाही त्याच्यामध्ये. या सर्व विषयाचा परित्याग करून जीव झोपतोय. खरं तर असं आहे, शास्त्र काय सांगतं माहिती का? आपला जसं मोबाईल आता डिस्चार्ज जर झाला तर 3 तासाच्या बॅटरीच्या चार्जिंगवर आपण जवळजवळ 21 तास त्याला काय करतो, यूज करतो. तसं जीव हा 3 तास सुषुप्तीमध्ये आत्मसुखाच्या चार्जिंगनं चार्ज होतोय आणि बाकीचे 21 तास मग हे सगळं सुख तो काय करतो, उपभोगतोय. पण खरं सुख हे त्याचं काय आहे की स्वरूप आहे. इकडे तिकडे नाही. सुख हात आहे असं नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. भ्रांताचे कामू विषयाकडे. विठाला माऊलीच्या वारीमध्ये एक शेठजी चालले महाराज. श्रीमंत शेठ होते आणि त्यांनी 2 लाख रुपये आपल्या बरोबर कॅश बरोबर ठेवले होते. एक असा महाराज त्या ठिकाणी असा मैंद माणूस, म्हणजे त्याला असं वाटलं की हे पैसे आपण मारावे. सामचोर त्याला आपण म्हणतो. त्याने विचार केला आता या शेठजीच्या बरोबर राहायचं म्हटलं आपल्याला कपडे भारी भारी घालावं लागते. म्हणून त्याने कोट शिवून घेतला आणि ते शेठजी कोणाच्या दिंडीत नाही, नंबरचे नाही, बगर नंबरचे नाही, ते स्वतंत्र चलत होते. कुठेतरी हनुमंताचं मंदिर पाहिजे, असं मंदिर पाहिजे, आपला कोट काढून ठेवायचा. आता हा 2-3 दिवस याने मैत्री केली आणि 2-3 दिवस मैत्री केल्यानंतर याने त्या शेठजीचे ते पैसे पाहिले पाहतो. अहो त्यानं चहाला पैसे द्यायचे, ते 2 लाखाचं पुडकं बाहेर करावं. याला ते पुडकं असं वाटतं कधी मिळतं कधी मिळतं कधी मिळतं. एक दिवस असं गरीब घर होतं, बाहेर पडवीमध्ये याला झोपण्यासाठी जागा दिली आणि शेठजीनं याच्या देखत तो कोट काढला, खुंटीला असा लटकून ठेवला. याला वाटलं जमला आणि हे लघु शंकेला गेलं आणि शेठजीने काय केलं, ते 2 लाखाचं पुडकं काढून त्याच्या पोटाच्या खालच्या खिशात ठेवून दिले. शेठजी झोपल्यासारखे झोपले आणि मग हे रात्रीला 1 वाजता उठलं आणि मग चालले ते पोटाचे खिशी शोधणं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, हे सगळे कोश शोधू लागला त्या पोटाचे. कशाचे काय आले सगळे पंचकोश शोधले त्यानं. त्याला ते नोटाचं पुडकं नाही सापडलं. आता ते शेठजीचा अख्खा कोट पाहिला त्याने आणि सकाळी उठल्यानंतर मग पुन्हा तो स्नानाला गेला. बरोबर शेठजीनं त्याच्या पोटातले पैसे काढले, स्वतःच्या पोटात ठेवले. आमचे विष्णू महाराज नाही, हे बिन दारू बायकोच्या पर्स मध्ये ठेवायचे रात्री, ती यांची खिशे टाकलायची. इकडून आले का तिथे स्वतःची पर्स कशाला शोधेन ती? यांच्या सगळ्या थैल्या शोधायची ती, पण तिच्या पर्स मध्ये यायची पिंकी ती बारकी. स्नान वगैरे उरकलं आणि उरकल्यानंतर मग शेठजीनं काढलं 2 लाखाचं पुडकं आणि हे घे म्हणे आपले 2000 रुपये आता एक चिल्लर करून आण, काही चहा वगैरे घेऊन. हा विचार करू लागला की हा खिसा रात्री कुठे गेला. पैशाचा जो खिसा आहे ना, हा कुठे गेला? पैशाचा खिसा कुठे नाही गेला, कारण त्याच्याच जवळ पैसे आहे याचं त्याला काय नव्हतं. सज्जनानो, विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला हे 3 ध्येय असले काय नसले काय, तुमचं स्वरूप हे सर्वात्मकपण आणि माझे हिरोने देतो कोण. आपुले ते साचे कल्पांती नवचे, हे जाणवणे न चितो. आपला विषय हा चालला की सुख आतच आहे. जसं विहिरीत पाणी असेल तर वर येईल, तसं सुख आत असेल तरच येईल. जर नसेलच तर कशातून तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात जीव हा मूलतः सुख स्वरूप आहे. कारण कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं ते प्रतिबिंब आहे. ते तिन्ही म्हणून त्याचं नाव काय की जीव आहे. पण जीवाधिष्ठान जे कुटस्थ चैतन्य ते तुमचं काय की स्वरूप आहे. आणि ते स्वरूप म्हणजे कसं आहे की सुख स्वरूप आहे. मग जीव हा मूलतः सुख स्वरूप असताना मला सुख मिळावं याच्यासाठी नको ते प्रयत्न करून राहिला, याचाच अर्थ पाण्यालाच मोठी काय लागली, तहान लागली. हे महाराज अभंग घराची